24 तास एक पाऊल पुढे. आज आपल्याबरोबर आहेत शिवसेना प्रमुख खुद्द बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब, झी 24 तासची बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खरंच मी तुमचा आभारी आहे. सुरुवात करताना मला फक्त तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की गेले 45 वर्ष तुम्ही जे राजकारण पाहताय त्याचं राजकारण तुम्हाला कसं वाटतंय? 45 वर्षामध्ये मी ज्यावेळेला म्हणजे शिवसेनेला सुरुवात केली तिथून ते आतापर्यंत मला असं वाटतं केवळ महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचंच राजकारण भयानक असं बिघडत चाललेलं आहे. कारण माझं एक वाक्य तुम्ही म्हणाल प्रत्येक वेळा साधारण अराजक होतच नाही अजून, त्याची तुम्ही वाट पाहत असाल कदाचित, पण अराजकाच्या उंबरठ्यावरती आपण उभे आहोत. इथपर्यंत ते बिघडले देश, बरं इथपर्यंत हे झालंय. फार म्हणजे त्याला काही मागमूसच नाही कोणाचाही. कोण आपलं सरकार आहे की नाही हा प्रश्न आलाय आपल्या समोर उभा राहिलेला आहे. बरं, आपल्या देशाला गव्हर्नमेंट आहे की नाही, सरकार आहे की नाही, कुठच्याही राज्याचं घ्या, तुरळक कुठे इकडे तिकडे एखादं राज्य सुटलं तर सुटलं, पण नाहीच, जवळजवळ नाहीच. आणि शिवसेनेची वाटचाल कशी पाहता तुम्ही? शिवसेनेची वाटही चांगली आहे, चालही चांगली आहे, बरं. पण शेवटी काय असतं, 2-3 गोष्टीचं काय त्याला पाऊस पडला तरी नाही पडला तरी दोन्ही ठिकाणी शेतकऱ्याचे हाल होतच असतात. तर पाऊस पडला तरी शेतीचं कुठे अपेक्षा करतात तेवढ्या मुसळधार पाऊस येतो आणि उभी राहिली शेती पाण्यात जाते. असं काही होतं. आम्ही काहीतरी चांगल्या विचारानं उभं राहतोय, इतक्या काहीतरी घाणेरड्या काही गोष्टी चाललेल्या आहेत, त्यामध्ये आमचं पीक त्यांना दिसत नाही. काय आम्ही उगवलंय, काय आहे चांगलं वाईट, काही नाही. आमच्या वाईटालाही वाईटच म्हणतात आणि चांगल्यालाही वाईट म्हणतात. हे वैशिष्ट्य आहे त्यांचं, हे विशेष आहे. काही करा, पण त्याची कारणं काय वाटतात तुम्हाला? दुस्वास. इथे राजकारण फार खतखतायला लागलेलं आहे. पूर्वी समाजकारणावरती असे नेते असो कोणी असो, काही नावं आपण घेतोच नेहमी, काही काही ठिकाणी तर आपले हे मराठी माणसं बिहारमधून निवडून आलेली होती. आज ती परिस्थिती राहिली नाही. आमच्यामध्ये ज्या भाषावार प्रांतरचनेच्या भिंती उभारलेल्या आहेत, आम्ही कमकुवत मानाचे झालो, कोत्या बुद्धीचे झालेले आहोत. म्हणजे मीचा कसला अनुभव आहे तुम्हाला, म्हणजे अभिमान बाळगता तुम्ही. तुमचा जो मी आहे तो अभिमानाचा आहे, काळंगंडाचा आहे, कशाचा आहे तो, त्याचा शोध घ्या. राहिलंच नाही. अशी देवाणघेवाण गेली असली आपली. आणि राज्यकर्त्यांनी ज्यांची कुवत नाही असे राज्यकर्ते तुमच्या बोडक्यावर बसलेत, समजलं, आणि आपण त्यांचा स्वीकार केलेला आहे. पण मग यात दोष कोणाचा आहे, जनतेचा आहे की अजून कुठल्या गोष्टींचा? जनतेचं म्हणणं म्हणण्यापेक्षा का इथपर्यंत तुमच्या समोर नाचतंय. आता चिदंबरम तुमच्या क्लीन चिटनी सुटली, अजून सुटले नाहीत मी म्हणेन, पण हे सगळं तुमच्याकडे आता अण्णा हजारे पंचतारिका उपोषणाला बसायचे, भ्रष्टाचार नष्ट करा, भ्रष्टाचार वगैरे. ह्याच्यामध्ये काय झालंय की कोणाला भ्रष्टाचार पाहिजे हे मला सांगा ना. सगळं कोणालाच नको असं म्हणणारे सगळे आहेत. सिनेमा नट सुद्धा डोक्यात टोप्या घालून नटनट्या, नाही अण्णा हजारे हूं वगैरे वगैरे पाठवला राहतात. तुमच्या देवाणघेवाणीचं काय? निवडणुकीच्या तोंडावर एवढं सगळं तुम्हाला काँग्रेसने बट्ट्या बोर्ड ह्या देशाचा केला असताना तुम्ही निवडून कशाला देता होता ना? मग त्यांच्या हातावर का ते काय भ्रष्टाचार कसले डाग आहेत. मोबाईल द्यायचे, आजच बातमी आली आता ह्या वेळेला साड्या वाटणार नाही, म्हणजे हे कसलं चिन्ह? कशा करता? काय नागड्या फिरत होते आत्ता पुरुषांना धोत्र, काय नागडी फिरत होते पुरुष? हे निवडणुकीच्या तोंडावरती कसली वाटप चालल्या? आणि ह्याने तुम्ही बाटता आणि दबवून तुम्ही परत काँग्रेस देखील काँग्रेस करता. काही शेंड्या त्यांच्या हातात आहेत, बँकांच्या, शेतकऱ्यांना कर्ज दिल्याच्या, ह्याच्या त्याच्या. बरं, सावकारी नष्ट होत नाही, कारण सावकारच यांचे आहेत आणि सावकारांच्या ताब्यात आहेत. आणि त्याला धमकी दिली जाते, शेतकरी असो कोणी असो, जर तू मतदान केलं नाहीस तर याद राख, तुझ्या शेतीवर तुझ्या घरावर टाच आणि याला मत त्याच्याकडे. हे जे काही एकंदर काँग्रेसने केलंय हे समजून उमजून सुद्धा मतदान कसं होतं हे ह्याच्यामुळे. भ्रष्टाचार नष्ट होत नाही तोपर्यंत
कसली काही अपेक्षा करू नका, हेच चालू राहणार. तुम्हाला वाटतं का की निवडणुका बदलत चालल्यात आणि आधीच्या हे निवडणुका कसं जेव्हा तुम्ही आहे, लढवलेल्या- ह्या निवडणुकाच नव्हेत. बरं, काल परवाकडे उभं राहिलेले पक्ष लाखाच्या गाड्या घेतात. काय हो, मतदारांना माहित तरी आहे का कोण हा उमेदवार आहे, काय उमेदवार आहे, काही नाही. बरं, एकदम 1,50,000 एवढे इतके हे दानशूर कधी झाले? जनता आली कुठून मतं? पूर्वीचा जे गावठी पद्धत होती तीच अमेरिकेने आपली पद्धत बदलून टाकली. ही इलेक्ट्रॉनिक सिस्टीम म्हणजे मोबाईल सारखीच आहे, समजलं? त्या पद्धतीने तुम्ही मतदानही बदलू शकता. इतकी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे. म्हणजे तुम्हाला वाटतं की खरी पद्धत नाही आणि याच्यात कुठेतरी फेरफार होऊ शकतो? माझा विश्वास नाही. का? कारण मुळात हे काँग्रेसवाले आहेत. हातात सत्ता आल्यानंतर इतकी घाणेरड्या तऱ्हेने त्यांनी वापरली आणि वाकवली आहे की त्यामुळे तुम्हाला हे असं वाटतं की अरे काय आहे, पार्टी काय कमाल आहे, काही कमाल आहे. यंत्रातनं निवडून आलेली आहेत. या खरं मतदान नाही, तर खरं मतदान ते होतं. बरं होतं तो शिक्का मारायचं नाही करायचं. तुम्हाला वाटतं का बराचसा मोठा वर्ग जो निवडणुकीत मतदान करतो आणि जो करत नाही यात काही अंतर आहे आणि त्याचमुळे खरं तर खरं चित्र बाहेर येत नाही? काय ते मतात लोक किती गावाला जातात, किती लोक गावाला जातात मतदानाच्या दिवशी. लागोपाठ रजा मिळाली आहे. हां, शुक्रवार आहे, त्यानंतर शनिवार रविवार मतदानाचा दिवस, 3 दिवस चला गावाला. मग कुठेही जा तुम्ही, काही परदेशात जातात. हे जे आहे तुम्हाला एक आपुलकी जी वाटत होती, एक जबाबदारी वाटायची एक नागरिक म्हणून, आणि माझं काय महत्व आहे माझ्या मताला, त्याचं महत्वच तुम्हाला कळत नाही. आणि आता तुम्ही म्हणजे चौकावलेले झालेले आहात. मोठा वर्ग, कोणता मोठा वर्ग मतदान करतो? तो उतरतही नाही कधी. हे जे काही मोठमोठे आमच्या इकडे आहेत पूर्वीच्या, ते श्रीमंतांकडे बघूनही मतदान करत असतात, नाही असं नाही, पण एरवी आळसावलेले असतात. पण यातून कुठेतरी असा पण एक सूर बाहेर येतो की राज्यव्यवस्थेवर कुठेतरी लोकांचं लक्ष नाही आहे किंवा लोकांचा विश्वास नाही. विश्वास उडाला, विश्वास उडाला. हे राज्यकर्ते नव्हेच. काय या सोनिया गांधीला कसली अक्कल आहे मला सांगा तुम्ही? हं? परदेशी बाई, तुमचे खाजगी नाते आम्हाला नकोत, माझ्या देशावर लाजू नका, तुम्हाला पाहिजे ते कोणाशी लग्न करा. हे काय कसलंच काय चालत आलेलं गांधी घराणं? हे मानतात, हुजरे मुजरे करतात, शरम नाही, लाज नाही, काही नाही, काही नाही. बाईची लायकी काय? आज किती दुष्टपणानं आणि हेतुपुरस्कर असा क्रूरपणानं म्हणेन मी सीबीआयचा आणि थोड्याफार प्रमाणात कोर्टाचा किती वापर केला जातोय. खुद्द चीफ जस्टिसच बोलतायत न्यायमूर्तींच्या बाबतीत. त्यांचे ते ताशेर आहेत. माझ्याकडे फाईलच आहेत कोर्टाची, न्यायमूर्तींची मी फाईल म्हणून ठेवलेली आहे. बघा, त्यामध्ये बघा किती किती जस्टिस, 8 जस्टिस. हा तुमचा मला वाटतं की हा जो आहे ना याचा अण्णांच्या टीम मध्ये कोण आहे, शांतीभूषण, त्याचंच नाव आलंय. त्यांनी पहिल्यांदा लिस्ट दिली होती 8-10 जणांची. त्यामध्ये चीफ जस्टिस होता, चीफ जस्टिस सुप्रीम कोर्टाचा. काय आहे, न्याय मागायचा कोणाकडे लोकांनी? पण मग या व्यवस्थेचं करायचं काय? जसं तुम्ही म्हणतात की काय लोकांना पण करायचं? असं- म्हणूनच मी म्हणतो ना, अराजक. एक ना एक दिवस हे उसळ घेणार कुठे काहीतरी. बघा, चीनची तयारी चालू आहे, युद्धाची तयारी चालू आहे. युद्ध नौका त्यांच्या समुद्रात उभ्या आहेत. हवाई विमानं तयार आहेत हल्ला करण्याकरता हिंदुस्थानवर. गिलगिट नदी ते शिरलेत, रेल्वे आणतात. आपलाच गिलगिट. नेहरूंच्या मूर्खपणामुळे जेमतेम आपल्या लोकांनी, आपल्या सैन्याने कारगिल पण सैन्य थोपवलं. म्हटलं असतं परंतु मिळायचं सैन्याने आपलं घेतलं असतं. आज काश्मीर व्याप्त आहे तो पाकिस्तानने केला आहे. इथपर्यंत चीन घुसलाय, तुमच्या रस्ते तयार आहेत आणि काय तुम्ही हे करताय?
नशीब चमकेल. नशीब तर इथेही चमकेल बेटा, कारण आता मी घेऊन आलोय ओकाया ट्यूबलर बॅटरी, बॅटरचा बॉब. नवीन संतूर ग्लिसरीन, शुद्ध ग्लिसरीन सह आणि विटॅमिन ई जे त्वचेच्या खराब झालेल्या पेशींना आतून दुरुस्त करतं. नवीन संतूर ग्लिसरीन, तरुण त्वचेसाठी खोलवर ओलावा. ऍक्च्युली मला माहितीये मॅम, खूप डिस्ट्रॅक्टेड असतो ना, पण आहे खूप इंटेलिजंट. तो खूप मेहनत करेल, नक्की सुधारेल. नो 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 मॅम, आम्ही तुम्हाला इथे बोलावलंय ते हे सांगण्यासाठी की आम्ही आमचं स्कूल अधिक बेटर बनवत आहोत. टाटा सादर करीत आहेत क्लास एज. जेव्हा टीचिंग असतं बेटर तेव्हा लर्निंग होतं बेटर. सो मॅम, हाऊ इज ही डुईंग? नो नो नो, आधी तुम्ही सांगा, हाऊ आर वी डुईंग? टाटा क्लास एज. बेटर टीचर्स मेक बेटर स्टुडंट्स. What makes my school a top school? Results. And what helps get results? This. Teach Next. The future of education is here. मराठी मनाची ओळखून हो पसंती, वाघ बकरीचा हा जोडतोय नवी नाती. फुलवी ह्याची रंग संगती, सौख्य घरी नांदते चहाच्या संगती. सान थोर साऱ्या चवयाची आवडे, सणोत्सवा संगे रोज नाते नवे जोडे. महाराष्ट्राशी नातं जोडतोय वाघ बकरी चहा. नवीन गोदरेज एक्सपर्ट ऍडव्हान्स्ड जो करतो हेअर कलरिंग सोप, ज्याचा क्रांतिकारी जेल फॉर्म्युला पावडरचं रूपांतर करतो जेल मध्ये. हा कलरचं गळणं व टपकणं थांबवतो. हे पहा, शिंतोडे न उडवता. आणि ह्याचे ट्रिपल कंडिशनर्स केसांना बनवतात सुपर सॉफ्ट. गोदरेज एक्सपर्ट एडवांस्ड हेअर कलर 3 आकर्षक शेड्स मध्ये. ये गूंज है आसमान. सीमेंट हो तो बिना नहीं सीमेंट सदियों के लिए. ऍक्च्युली मला माहितीये मॅम, खूप डिस्ट्रॅक्टेड असतो ना, पण आहे खूप इंटेलिजंट. तो खूप मेहनत करेल, नक्की सुधारेल. नो 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 मॅम, आम्ही तुम्हाला इथे बोलावलंय ते हे सांगण्यासाठी की आम्ही आमचं स्कूल अधिक बेटर बनवत आहोत. टाटा सादर करीत आहेत क्लास एज. जेव्हा टीचिंग असतं बेटर तेव्हा लर्निंग होतं बेटर. सो मॅम, हाऊ इज ही डुईंग? नो नो नो, आधी तुम्ही सांगा, हाऊ आर वी डुईंग? टाटा क्लास एज. बेटर टीचर्स मेक बेटर स्टुडंट्स. चिकू, क्या हुआ? चाचू, जोर की लगी. छोड़ो चाचू, काले की चाचू. बाथरूम तो अंदर है. रोके रख. अब कर. दोबारा मेरी गाड़ी के आसपास भी मत दिखना, वरना. जो गाड़ी से बेहद प्यार करते हैं वो इंजन में डालते हैं गल्फ ऑयल, ताकि सवारी का मजा चलता रहे नॉन स्टॉप. गल्फ इंजन ऑयल, जिंदगी नॉन स्टॉप. रिलायन्स लाईफ इन्शुरन्स मधील छोटी छोटी गुंतवणूक तुमच्या लॉंग टर्मच्या मोठ्या आवश्यकता लक्षात घेते आणि सोबत मिळते तुमच्या कुटुंबाला संपूर्ण सुरक्षा. म्हणजे झाला ना डबल फायदा. SMS करा सेव्हिंग्स 55454 वर. रिलायन्स. नवा इझी ऑफ बँक मल्टी यूज पॉवर क्लीनर. पॉवर क्लीनर हे स्वच्छ कर तर पटेल. याची शक्ती तर हट्टी डागही घालवते. वा, पण हा कसा वापरतात? हट्टी डागांवर थेट घाला आणि रोजच्या सफाईसाठी पाण्याच्या बादलीत झाकणभर घाला. वा, पूर्ण घराची जबरदस्त सफाई. आता सफाई झाली इझी. बँग आणि घाण गायब. तुम्ही राज्य सरकारबद्दल पण काय म्हणाल, की राज्य सरकारमध्ये पण वस्त्रहरण किंवा असे जे प्रयोग- तीनपाट माणसं राज्य करतायत. अक्षरशः तीनपाट हा शब्द मी वापरतो. अननुभवी. आणि जे वस्त्रहरण आणि बाकीचे सगळे जे प्रयोग चाललेत, एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याबद्दल काहीतरी बोलतोय, दुसरा मंत्री लगेच त्याचं प्रत्युत्तर देतोय. वस्त्रहरण ते करतायत. त्यांच्या नागरिकपणाची आम्ही कशाला चिंता करायची? बरं, आम्ही करून दाखवलं म्हटल्यानंतर आम्ही आता हेंतावते, आम्ही फेडून दाखवल्याचा अभिमान त्यांना असेल तर फेडा, करा वस्त्रहरण. पण हे करून दाखवल्याबद्दल पण बरीच टीका. तेच महत्वाचं नाही. असं केलं तरी नाही केलं तरी दोन्हीकडनं थपडा मारायचे तुम्ही. हे शिवसेनेच तुम्ही हे करता. तुम्ही आमच्या वाईटाला चांगलं म्हणू नका.
पण चांगल्याला चांगलं म्हणाल की नाही, एवढे तरी आहे की नाही जाणत तुमच्याकडे? एवढे तरी दाखवा. तेही नाही दाखवायचं. करून दाखवल्यावर ते परत त्याच्यावरती अगदी अगदी काल बरोबर ते आर पाटील म्हणतात शिवसेनेत करून दाखवल्यापेक्षा चरून दाखवलं. हे काय कमी सरतायत? कमी सरतायत का? पण मग याला काय करायचं काय? शेवटी जे चाललंय ते असंच आहे आणि आता जनतेला पण निवडून द्यायचं तर यांच्याचपैकी कोणाला तरी निवडून मला द्यायचं. सांगा, लोकशाही हा शब्द आपल्या देशाला लागू पडतो का? लोकशाही ही लोक अशा तऱ्हेने दिसतंय समोर. आमचे खड्डे, सतत खड्डे खड्डे खड्डे. काय खड्डे? जुना खड्डाही नव्या सारखा दाखवताय तुम्ही. सिस्टमॅटिक तुमचा प्रचार चाललाय शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेमधून जाऊन द्यायचंच नाही. चंग बांधलाय ते तुमचे पृथ्वीराज चव्हाण. ऐतिहासिक नाव आहे. ह्या वेळेला आम्ही गड जिंकणारच. कोणाच्या कसल्या ह्याच्यावरती मग ते एवढं चढकून आदर्शाची सारखे भ्रष्टाचार करून हे थोडक्यात सुटले. चिदंबरम सारखे म्हणा वाटलेच. एवढे सगळे खेळखंडे होऊन फ्रॉड होऊन बेशरमपणाने म्हणतात तुम्ही विकास विकास विकास. म्हणजे काय सगळं भकास. मी म्हणतो 10 वर्षामध्ये आम्ही काय केलं जाऊ दे, आम्ही काही केलं नाही. तुम्ही 10 वर्षात काय केलं? 10 वर्षापूर्वी तुमचं 15 वर्ष सुरू झालेलं आहे. काय केलं सांगा. तेव्हा तो पाडा वाचा. हुशारक्या नका मारू. सगळीकडे बंधन, ह्याच्यावर बंधन, त्याच्यावर बंधन, अमुक बंधन. 2 पोरं ज्यांना झाली त्यांना ते क्वालिफाईड, 3 पोरं झाली डिस्क्वालिफाय. बरं, सगळी सुकल वडलेली आहेत त्यांनी. अर्थात ज्यांना हे नियम लागू करायचे त्यांना 10 झाली तरी चालतील, पण ती मतांच्या ह्याच्यामध्ये घेतात हिशोबात. बरं, आता शिवाजी पार्कला डेसिबल. कसलं डेसिबल आणताय तुम्ही? तुम्ही आमचा आवाज बंद करताय. म्हणजे भयंकरच चालल्या सगळ्या गोष्टी. म्हणजे सांगितलं ना तुम्हाला, लग्नाचा बँड सुद्धा वाजवायचा नाही. का? लोकांना त्रास होतो. हे असं होतं. एवढ्या नाजूक आपला प्रवृत्ती झालं, म्हणजे प्रकृत्या झालेल्या आहेत. कानाच्या पडद्याला काय सहन होतं काय नाही न्यायवरतीने ठरवायचं. कशी ढिलं झाल्यावर हातातनं गेले सगळं. बरं, परत ती पकड घ्यायची हातात. माणूस खमक्या पाहिजे. माझ्या शिवरायासारखा माणूस पाहिजे. मामाची सुद्धा त्यांनी परवा नाही केली. जिजाऊचा सक्का भाऊ मुसक्या बांधून आत घातला. ह्याला म्हणतात राजवट. दुकानाचं काम आटोपलं का? पैशाचं काम पैसाच करू शकतो ना. ओ भाऊ, पैशासाठी पैसाच पाहिजे काय? मनप्पुरम गोल्ड लोन. लाईफ बनवी सोप. First I used to hate maths, but dude, now it's just awesome because of this. Teach Next. The future of education is here. लाईफ मध्ये मेहनत सर्वांनाच करावी लागते. तुम्ही सकाळी उठून ऑफिसला पळता, तर मी ट्रेनिंग ट्रॅकवर. 28 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आपण वर्ल्ड कप जिंकला. मी मॅन ऑफ द टुर्नामेंट पण झालो. वाटलं की आता सर्व सेट झालं. पण हे लाईफ ही अशी गुगली टाकतं की सेलिब्रेशन तर खूप दूरची गोष्ट आहे. हेल्थ बिघडली तर टीमच्या बाहेर. म्हणजे गोष्ट पुन्हा तिथेच आली. जोपर्यंत बॅट चालते तोपर्यंत थाट आहे, पण बॅट चालणार नाही तेव्हा मग. बिर्ला सन लाईफ इन्शुरन्सची वेल्थ विथ प्रोटेक्शन सोल्युशन्स. आयुष्यातील चढउतारांच्या वेळीही हा विश्वास असेल सोबत. ओ पैलवान, मुलींचा फेअरनेस क्रीम लावतोयस, उद्या नेल पॉलिश लावशील, परवा लिपस्टिक. ओ पैलवान, फेअर अँड हँडसम लाव. फक्त इमामी फेअर अँड हँडसम मध्ये आहे अमेरिकन ल्युमिनोपेप्टाइड, जे कोणत्याही साधारण पुरुषांच्या फेअरनेस क्रीम पेक्षा जास्त परिणामकारक, जास्त फास्ट. इमामी फेअर अँड हँडसम, जगातलं नंबर 1 फेअरनेस क्रीम पुरुषांसाठी. खाता
मजेदार कूलिंग क्रिस्टल्स असलेला नवीन हॉल्स, थंड श्वासांचा ब्लास्ट. झालं. आता उपासाचं काय आहे? भगर देऊ? नको, तो प्रॉब्लेम. मॅडम भगरीत प्रॉब्लेम नव्हताच. अहो सिद्ध झालंय, भगर पौष्टिक असते, शिवाय पचायला हलकी. बोला किती देऊ? शेतापासून तुमच्यापर्यंत नैसर्गिकपणे बनवलेली शुद्ध भगर. उपास असला तरी आणि उपास नसला तरी बिनधास्त वापरा. नाशिक भगर मिल असोसिएशन द्वारा जनहितार्थ प्रसारित. रिलायन्स लाईफ इन्शुरन्स मधील छोटी छोटी गुंतवणूक तुमच्या लॉंग टर्मच्या मोठ्या आवश्यकता लक्षात घेते आणि सोबत मिळते तुमच्या कुटुंबाला संपूर्ण सुरक्षा. म्हणजे झाला ना डबल फायदा. SMS करा सेव्हिंग्स 55454 वर. Reliance. याच्या जन्मानंतर माझ्या लक्षात आलं की केस किती गळू शकतात. बाळा, जर योग्य पोषण झालं नाही तर. तेव्हा ताईने सांगितलं नवीन पॅराशूट आयुर्वेदिक ऑइल. यामध्ये आहे नारळाचं तेल आणि आयुर्वेदाची शक्ती. हे रोज वापरल्यानं केस गळणं कमी करतं फक्त 30 दिवसात. वापरून बघा, हे काम करेल. तो सब पे डिश सवार है. रोखोक मध्ये आपलं स्वागत. संसदेपेक्षा सुद्धा अण्णा श्रेष्ठ आहे. हे एक विद्वान आणि दुसरे विद्वान प्रशांत भूषण. विजेची कनेक्शन सगळीकडे आहेत हो, पण त्याच्यात जर वीज प्रवाह नसेल ना तर त्या कनेक्शनचा उपयोग नाही. कोशामध्ये मोस्टाराने एवढे करोड रुपयाचा भ्रष्टाचार चाललेला आहे. मनसे फक्त बोल घेवडे आहे, फक्त बोलत असतात, करत काहीच नाही. आम्ही बोल घेवडे आहोत, ते काय नुसते घेवडे आहेत की काय? ये लोगों ने झगड़ा शुरू किया है और राजनीति असल में ये लोग कर रहे हैं. आमचं घर जेवढं होतं तेवढी तुम्हाला जागा दिली. सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता. सहप्रायोजक इंडिगो मैंसहा, अ क्लास अपार्ट. देगी मिर्च का तड़का, अंग अंग फडका. MDH की देगी मिर्च. नवीन हॉल्स, थंड श्वासांचा ब्लास्ट. LIC ची जीवन अंकुर. तुमच्या मुलाच्या भवितव्याची खात्री बाळगा पूर्णपणे. एव्हरेस्ट गरम मसाला. लाइफ में डालो थोड़ा गरम मसाला. SBI लाइफ इन्शुरन्स, फ्युचर गॅरंटीड. ब्रॉट यू इन असोसिएशन विथ Volkswagen आणि ब्रेन कॅफे स्कूल प्रोग्राम्स, अ न्यू वर्ल्ड ऑफ लर्निंग. शिवसेनेवर कायम टीका होती किंवा जे चांगले ते दाखवलं जात नाही. तुम्हाला काय वाटतं की असं होण्यामागचं नक्की कारण काय? राज्यकर्ते हे कारण आहे? कुचकटपणा, दुष्टावा, जाणून बुजून आणि काहीतरी त्यांचा तो पक्षाचा एक लिनिंग असतं कुठेतरी. हे असतंच. काही लोक म्हणजे खडूसच लिहिणार. कुछ वेळा चांगलं लिहिता आणि खाली पुन्हा तरी पण खाली परत आमचं सुरू. हे असं असतं. सध्या राज्यात फोडाफोडीचं राजकारण पण तुम्ही पाहत असाल की बरेचसे लोक या पार्टीतून त्या पार्टीत जाते. आधी असं व्हायचं नाहीच ना. पण काय कारण काय त्याची? हे पैशांची देवाणघेवाण नक्कीच चालली असणार. खरोखर चाललेली आहे. आणि परत ही पदांचा मोह काय. अमुक ह्याला सांगितलं तू असं कर, तुला राज्यसभेत पाठवतो, तुला विधान परिषदेत पाठवतो. त्यावेळेला ते थोपून धरलं जातं, नंतर अंगठा. पण गळाला लागलेला असतं मासा. हा केवढा मोठा आता शो झाला. ते पिचका बांबू कोण तुमचे काय म्हणतात त्याला, पिचड. आता वयामाने जर थोडं आठवण व्हायला जर वेळ लागतो तर पिचड. ते पिचड काय अमुक दाखवणार 10 वाजता उद्या अजित पवारांच्या हस्ते. आणलं कोण? आमच्या इकडे असंच झालेलं, म्हणजे बडवलेला एक बैल ते घेऊन गेले. माझी आमचा आमदार. काय विशेष काय कशा करता आणला? तुम्हीच खाली ब्रेकिंग न्यूज मध्ये येता पिचडाचा दार फुसका ठरला. वास कशाला घेतलात? असं होतं. पण साहेब कारण काय नक्की की आधी एक पक्ष सोडताना माणूस काय झालंय, जो एक वचक पाहिजे. वचक, एक दरारा. जसे आमचे वल्लभभाई पटेल होते, गोविंद वल्लभ पंत होते. आदर्श पुरुष होते हो, आदर्श पुरुष होते. नुसतं बघितलं की थेंब गळायचे, टरकायचे लोक. कारण निर्णयाचे पक्के होते. वल्लभभाई पटेल म्हणजे तुफान होता माणूस, अगदी जबरदस्त.
ह्या व्यक्तिमत्वाची माणसं आता राहिलेली नाहीत. हे सगळे लिलीपुट्स आणि पिग्मीज आहेत. खुजी माणसं हे बसले, खुर्ची मिळाली उभून घ्या, बाकी काही नाही. फोटोकॉपी मशीन चालते, एसी चालतोय. होय ना, मायक्रोटेक इन्व्हर्टर आहे तर सर्व चालेल निश्चितपणे. नवीन संतूर ग्लिसरीन शुद्ध ग्लिसरीन सह आणि विटॅमिन ई जे त्वचेच्या खराब झालेल्या पेशींना आतून दुरुस्त करतं. नवीन संतूर ग्लिसरीन तरुण त्वचेसाठी खोलवर ओलावा. नवीन गोदरेज एक्सपर्ट ऍडव्हान्स्ड जो करतो हेअर कलरिंग सोप, ज्याचा क्रांतिकारी जेल फॉर्म्युला पावडरचं रूपांतर करतो जेल मध्ये. हा कलरचं गळणं व टपकणं थांबवतो. हे पहा, शिंतोडे न उडवता. आणि ह्याचे ट्रिपल कंडिशनर्स केसांना बनवतात सुपर सॉफ्ट. गोदरेज एक्सपर्ट एडवांस्ड हेयर कलर 3 आकर्षक शेड्स मध्ये. बात से बात को जोड़ना, बूंद में आसमां देख, ऊंची अपनी उड़ान है, आंखों में ये जान है. ऊंची अपनी उड़ान है, आंखों में ये जहान है, पंखों में ऐसी जान है, ये गूंज है आसमान. ये गूंज है आसमान. सीमेंट हो तो बिनानी सदियों के लिए. ऍक्च्युली मला माहितीये मॅम, खूप डिस्ट्रॅक्टेड असतो ना, पण आहे खूप इंटेलिजंट. तो खूप मेहनत करेल, नक्की सुधारेल. नो 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 मॅम, आम्ही तुम्हाला इथे बोलावलंय ते हे सांगण्यासाठी की आम्ही आमचं स्कूल अधिक बेटर बनवत आहोत. टाटा सादर करीत आहेत क्लास एज. जेव्हा टीचिंग असतं बेटर, तेव्हा लर्निंग होतं बेटर. सो मॅम, हाऊ इज ही डुईंग? नो नो नो, आधी तुम्ही सांगा, हाऊ आर वी डुईंग? टाटा क्लास एज. बेटर टीचर्स मेक बेटर स्टुडंट्स. दुगने फायदे वाला SBI लाइफ शुभ निवेश. मैच्योरिटी भुगतान के बाद भी लाइफ इंश्योरेंस जारी रहे. SBI लाइफ, फ्यूचर गारंटीड. मराठी मनाची ओळखून हो पसंती, वाघ बकरीच्या हा जोडतोय नवी नाती. महाराष्ट्राशी नातं जोडतोय वाघ बकरी चहा. हॅलो सरजी, सरजी ऐका हो सर. आणखी किती चॅनल बदलणार सरजी? सरजी प्लीज जोडून द्या ना सर. चुप सर प्लीज, पायाला खाज सुटली आहे सर. अरे सर, तर मग तुम्हीच खाजवून द्या ना प्लीज. यांच्यावर डिश वार आहे. यांच्यासाठीच तर देतो डिश टीव्ही 330 अधिक डिजिटल क्वालिटीचे चॅनल्स आणि सेवा. तर मग थांबणार कसं? सर्वांवर डिश वार आहे. शिवसेनेच्या बाहेर लोक जायची नाहीत. आता तीच लोक शिवसेना सोडून जातात. म्हणजे खासदार आनंद परांजपे सारखे पण लोक आहेत, ते पण गेले. तर मग काय नक्की पार्टीचा वचक नाही की त्यांना कुठेतरी वाटतंय की त्यांना न्याय वचक म्हणजे कसला वचक? आज इथे काय सगळं ढासळून पडलेलं आहे. लोकसंख्या त्याला काय आकार उकार काय राहिलं नाही. किती कुठची कामं करा. आता मी ते उद्या मोठमोठे हे ड्रेनेज हे टाकलेले आहेत, तुमचे पाईप टाकले, पाण्याचे पाईप टाकलेले, पाणी पुरवठा सुरू झाला. लोकसंख्या, एवढ्या लोकसंख्येला किती पाणी तानसा पुरवणार की इतके जेवढे काही तलाव आहेत ते पाणी पुरवणार, पुन्हा आगी लागतात, त्याच्या परत ते फवारणी करते, पाणी फुकट जाते. ह्या सगळ्या काही जमेस धंडारात का शिवसेनाच करत बसणार? आमच्या काही अडचण आहे तर पाईप फुटतात, त्याला आम्ही काय करणार? जुन्या पाईपलाईन्स. पण एवढं सगळे आम्ही करून सुद्धा उद्या पाणी दिलं आम्ही तुम्हाला, तरी लोकसंख्येला कोणी आळा घालायचा? एवढ्या लोकांना पाणी पाजायचं? लोकसंख्या भयंकर आटोक्याच्या बाहेर गेलेली आहे. मुळात आपले जे काही एकंदर हे आहेत, आपल्यावरती जे संकट आलेली आहेत, ती सगळी
बाहेरनं आलेल्या लोकांकडनं आलेली आहे तितकंच करा. आज ते बघा ते बाई ललिता तुमची तमिळनाडची जयललिता तमिळ शिकायलाच हवं म्हणते ती. हे आमचे म्हणतील का पृथ्वीराज चव्हाण मराठी शिकायलाच पाहिजे म्हणून? बरं ते नाही म्हणायचे, कारण ती धमक नाहीये, कुवत नाहीये. दिल्लीचे पाय चाटणारी माणसं आणि मराठी स्वतःला म्हणत आहेत, त्यांच्यामध्ये ही धमक नाहीये. बरं, हिंमत नाही त्यांची, पण हे व्हायला पाहिजे. अशी भाषा आंतरराष्ट्रीय केलीत कशाला? मराठीचा जो मुद्दा आहे आणि मराठी टक्का कमी होत चाललाय, तुम्ही कसं पाहता? कारण दिवसेंदिवस तुम्ही जसं म्हणालात की बाहेरून लोक ते काय वाढवण्याची जबाबदारी आमचीच आहे. सगळ्या जबाबदारी शिवसेनेच घ्यायच्या का? तुम्ही काय करता? मराठी टक्का कमी होतोय याचा अर्थ टक्का कमी होत नाही, बाकीचा वाढल्यामुळे तो टक्का कमी वाटतो. टक्का तेवढाच आहे, एवढंच आहे. गिरगाव मधला जर बदल झालेला आहे, गिरगावात 2 खोल्यांचे पूर्वीच्या चाळीच्या गोष्टीत बोलायचं चालू, किचन आणि हॉल बस, त्याच्यामध्ये एखादी पार्टिशन टाकून बेडरूम बनवायची अशा परिस्थिती, आणि एखादा मोठा वरांडा. ह्यामध्ये कुटुंब पूर्वीचं जुनं नवरा बायकोचं कुटुंब वाढलं, मग त्यांना मुलं झाली, मग मुलांचे लग्न झाली, मुलांना मुलं झाली, राहण्याची सोय त्यांना कमी पडायला लागली. कोण कुठे काय वंड्यात कोण जपणार, स्वयंपाकघरात कोण? मग त्यांनी डोंबिवलीला जागा स्वतः मिळत होत्या त्यावेळेला, कल्याण डोंबिवली, तिकडे ते गेले. आणि इकडे यांनी काही व्यापाऱ्यांनी त्या जागा खरेदी केल्या. हे मुळात कारण. हा प्रश्न आम्ही सोडू शकतो का सरकार नसताना? तरी आम्ही खोताची वाडी वाचवली. तिथे एक घुसत होता बिल्डर, म्हणजे तो व्यापारी होता कपड्याचा, ड्रेसेस वगैरे करणारा. म्हटलं नाही, घरी येऊन त्यांनी सांगितलं, म्हटलं नाही, खोताच्या वाडीला हात लावू देणार नाही तुला. हे आम्ही केलंय ना. पण एक कोणतरी एक बेकार माणूस नांदी टोपी घालून, लेंगा जेवाई घालून, भाऊचा धक्का. कसला धक्का? तू अजून शिवसेनेचा धक्का खाल्ला नाहीस म्हणून. काय प्रचार? काय कशा करता प्रचार? प्रत्येक ठिकाणी दाखवायचा. आता आपण बघा, मग कोणाला तरी गाठायचं. सगळे ते ठेवलेली मॉडेल त्यांचीच. हा बाई, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मागच्या भागाला ती बाई मागे वळून बघते, ते काय म्हणजे साठले ते तुम्हाला कसं वाटतं? हे घाण आमच्याकडे केव्हापासून पडलेली आहे, कोणी उचलत नाही. पण घाण कोणी केली हा विचारायचा नाही प्रश्न, तो नाही विचारायचा. तुम्ही तेच का दाखवता? का तो गांधी स्विमिंग पूल दाखवला नाही? काय ते एक मोठी आर्च केलेली आहे ती दाखवत नाही? समुद्रावरती घाण वाजले, समुद्रच राहिलाय कुठे? माझ्या बालपणी मी समुद्रावरती, आणि नाही म्हटलं ते डोंगर बांधलेत आम्ही, मातीचे खेकडे पकडलेत, त्यावेळेला काळे दगड होते असे, ते कुठे गेले माहित नाही. हा निसर्ग असा विचित्र झालाय आता. तुम्ही त्याच्यावरती मात करू शकत नाही, तो तुमच्यावरती सूड होतो. हा सेतू पूल बांधल्यानंतर समुद्र हटत गेला सगळा. काय तुम्ही त्याच्यामध्ये टाकले वगैरे, सगळं बुजवले, काही मार्ग नाही. बिचारे, बरं, ही 3 जागा इकडे रुतली, त्याला पाहायला गर्दी, पण समुद्र आम्हाला नाही. गिरगाव चौपाटी जेमतेम टिकली आहे. अजून ते कशी कोणाच्या लक्षात आले नाही माहित नाही. पण हे सगळे राज्य सरकारच्या काही जबाबदारी आहेत की नाही? बरं, महानगरपालिकेवरती किती झडपण आणलीत तुम्ही? MMRDA काय भूत आहे? कशा करता आणलं तुम्ही? हे जे काही महानगरपालिकेचे अधिकार होते किती? पूर्वी महानगरपालिकेच्या जागेवरती नगरसेवकांनी एखादा निर्णय घेतला की तो मानला जायचा. आता हा निर्णय घेतला की लगेच तो आयोगांकडे जातो, आणि आयोग तो रिजेक्टही करू शकतो, धुडकावून लावू शकतो. हे अधिकार काढून घेतलेले आहेत. बरं, ह्याच्यावरती काही आयुक्त सर्व, आणि जे राज्य सरकार असतं त्यांचा तो आयुक्त असतो, तर त्यांच्या दबावाखाली वागतो, आमच्या नाही. हे काही साध्या गोष्टी कोणाला कळत नाही. तुम्ही त्याच्यावरती जोर मारून, शिवसेनेची या सत्ता तिथे 17 वर्ष आहे, गेल्या 17 वर्षात काय केलं? आम्ही नाही, काहीच केलं नाही. आता 10 वर्ष तुमच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आहे. गल्ल्याकुच्या सोडून द्या, आहे ना? काय केलं महाराष्ट्राचं भलं? कापसाला भाव नाही, उसाला भाव नाही, कर्ज माफ करणार नाही,
आणि अफजलगुरूवरती तुमचे खर्च चाललेत, कसाबच्या खटल्यावरती खर्च चाललेत करोडो रुपये. हे उचलून देताना शरम वाटत नाही? हे 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 कुठे तुमच्या चॅनल मधनं मला दिसत नाही. वाय डोंट यू एक्सपोज देम? का नाही तुम्ही हे करत? केरळला जाईन तर नशीब चमकेल. नशीब तर इथेही चमकेल बेटा, कारण आता मी घेऊन आलोय ओकाया ट्यूबलर बॅटरी, बॅटरचा बॉब. माझं संपूर्ण आयुष्य भरपूर कष्टाचं गेलं. मला आता दगदगीचं जीवन जमत नाही. LICत इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे मी आता सुखाचं आणि समाधानाचं आयुष्य जगतोय. 20 रुपयात का केलंस? समजेल. जीवनाच्या खेळातही जिंकण्यासाठी तुमच्या लाडक्याला पाहिजे तुमचं प्रोत्साहन आणि एक भरोशाचा सोबती. LIC चिल्ड्रन्स प्लॅन्स, जीवनभर जिंकण्याचा वायदा. बच्चों को किड्जी से दूर रख पाना तो नामुमकिन है. किड्जी, इंडिया का फेवरेट प्री स्कूल. आता आणखी मजेदार कूलिंग क्रिस्टल्स असलेला नवीन हॉल्स, थंड श्वासांचा ब्लास्ट. विमा म्हणजे LIC आणि ती आहे आपल्या घराच्या अगदी जवळ. मग आणखी कशाला कुठे जायचं? दोबारा मेरी गाड़ी के आसपास भी मत दिखना, वरना जो गाड़ी से बेहद प्यार करते हैं वो इंजन में डालते हैं गल्फ ऑयल, ताकि सवारी का मजा चलता रहे नॉन स्टॉप. गल्फ इंजन ऑयल, जिंदगी नॉन स्टॉप. चॅलेंज छोटा हार्पिक घालतो ऍसिडच्या बाटलीहून दुप्पट थोडासा हार्पिक आणि करतो जादू. एकदम नव्यासारखं. आणि सगळे किटाणू देखील नष्ट झाले. तो 25 रुपये. हार्पिकचा छोटा पॅक दिसतो छोटा, चालतो जादा. हार्पिक. आपणही स्वीकारा चॅलेंज. रिलायन्स लाईफ इन्शुरन्स मधील छोटी छोटी गुंतवणूक तुमच्या लॉंग टर्मच्या मोठ्या आवश्यकता लक्षात घेते आणि सोबत मिळते तुमच्या कुटुंबाला संपूर्ण सुरक्षा. म्हणजे झाला ना डबल फायदा. SMS करा सेव्हिंग्स 55454 वर. रिलायन्स. आंब्यांचा सीझन संपल्याबरोबर या आंब्यांच्या व्यापाऱ्यांनी आपल्या सेकंड इनिंग सुरू केल्या. भीमसिंग बनला डेंटिस्ट, सोहनलाल ज्योतिषी आणि मॉन्टी मेकॅनिक. अरे रे, आंबे विकण्याशिवाय बाकीच्या कामांमध्ये हे राहू केतू कुठे हे निघाले बेकार. ऑफ सीझन मध्ये काहीतरी करायलाच हवं यार. त्रास आहे नुसता. अरे अंकल, प्रत्येक मोसमात आंब्यांविषयी नाही ऐकलं? प्रत्येक मोसमात आंबे? अरे असतो ना माझा. हा, माझाच्या प्रत्येक घोटामध्ये आहे ताज्या रसाळ आंब्यांची अनुभूती. कोणत्याही मोसमात. आंब्याचा सीझन संपू शकतो पण माझाचा नाही. मला वाटतं काय MMRDA ची स्थापनाच मुळात शिवसेनेची सत्ता इथे जास्तीत जास्त वेळ असल्यामुळे स्थापन झाले MMRDA? आम्ही नाही केली, सरकारने केली. काय एवढे मूर्ख नाहीत आम्ही. नाही, शिवसेनेला कमी करण्यासाठी MMRDA आणली का? होऊ शकत नाही. सत्ता तुमच्या हातात आहे. पाचवी शक्ती आहे सत्ता आजच्या काळात. कसंही वाकवतात, कसंही काही करतात. सेतुपुलाचं काही झालं तरी आमच्यावरती, हे झालं आमच्यावरती. त्यानंतर काय वॉक आमच्या. तुम्ही ते खड्डे मोनोरेलचे, ह्याचे रेलचे, त्याचे रेलचे, हे खड्डे आम्ही पाडलेत. हे खड्डे आमच्या नावावर. साहेब, तुम्हाला काय वाटतं की
ठीक आहे, MMRD बद्दल तुम्ही म्हणाला, शिवसेनेवर कायम पत्रकार टीका करतात असं म्हणालात, चॅनल्स टीका करतात, पण बाकीचे जे पक्ष आहेत त्यांच्यावर पण वेगवेगळी टीका केली जाते. असं का वाटतं की फक्त शिवसेनेवरच टीका केली जाते? तुम्ही त्यांना विचारणार का करता तुम्ही ते, आम्ही कसं सांगणार? आम्ही सांगू शकतो करू नका म्हणून, आणि ते ऐकणार. त्यांचे हेतू असे आहे की हे परत तिथे निवडणुकाच येतात, सत्ता काबीज करायची, बरं, निवडणुका जिंकायच्या आणि आपला मस्तपैकी कारभार सुरू करायचा. त्यामध्ये काही आडवे येणारे जे काही त्यांना वाटतात पक्ष, त्याची शिवसेना आहे. त्याला बाजूला करायचे म्हणजे विरोधातच गेलं पाहिजे, विरोधच प्रचार केला पाहिजे, लोकांची मनं कलुषित केली पाहिजे, हे धंदे त्यांना करावे लागतात. बरं, आणि हे वैशिष्ट्य आहे. मी वर्तमानपत्रांची नावं घेऊन सांगेन, बरबटलेली असतात अगदी आमच्या विरोधात, बरबटलेली हा शब्द वापरेल, नावं घेईन अगदी. असं हे कशा करताय मी सांगू शकत नाही. जसं मगाशी आपण म्हणत होतो की फोडाफोडीचं राजकारण शिगेला पोचलंय, मग तुम्ही म्हणाल की त्यात पैशाचा संबंध असू शकतो. मला काय वाटतं की पुतण्यांचं राजकारण पण तेवढंच ऐरणीवर आहे आणि पुतण्यांबद्दल पण तेवढंच बोललं जाते. म्हणजे सध्या गोपीनाथ मुंडेंचे पुतणे असतील. सरकलं, बरं झालं, चांगलं झालं. नाही काय, पुतण्या हा शब्दाला कोण उतरणा पडण्याची काही गरज नाही, आम्ही ते पडणं शक्यच नाहीये. ही पुतण्यांची वावटळ असा काही प्रश्न नाहीये. दुष्टाव्याने घडलेल्या गोष्टी आहेत खरसांच्या. काहीच्या लोकांच्या डोक्यामध्ये हवा जाते नेतृत्वाची. बरं, एकूण सगळं तो मोहोळ पाहिला आणि जय जयकार वगैरे पाहिला, हे झाले हे आपण त्याला आपलं वाटतं आपल्याला व्हावं असं, अशा गुदगुल्या सुरू होतात कुठेतरी आणि मग ते बाहेर पडतात. बरं, विचारानं माणसं पक्की पाहिजेत. नेतृत्व फार स्वस्त झाले सध्या. बरं, कोणी होतं, टॉम डिक अँड हॅरी असं म्हणतात त्याला, होतात. बरं, किती वेळ लागणार? एखादा मॉब जमतो कुठेतरी. हे आझाद मैदानावरती बघा केवढे तरी नेते मिळतील तयार झाले नवीन, गर्दीत उभा राहिला की नेता. बरं, असं आहे ते. एसी चाललाय, एसी चाललाय. होय ना, मायक्रोटेक इन्व्हर्टर आहे तर सर्व चालेल निश्चिंतपणे. ना पिकाचा भरोसा ना पावसाचा. हा, सुरक्षेचा विचाराल तर आपल्यासाठी आहे फक्त LIC, आणि आपल्या गावातच मिळते, मग दुसरीकडे जायचंच कशाला. आता हे एवढे ठेवा, बाकीची व्यवस्था परवापर्यंत करीन. नाही चालणार. सोन्यासारखी प्रॉपर्टी आहे, पूर्ण रक्कम आज दिली तर ठीक आहे, नाहीतर मी कोणालाही विकेन. म्हणूनच म्हणतात की ज्याच्याकडे पैसे नाहीत, काळजी करू नकोस, पैसे येतील, नक्की येतील. सर घरात आहे सोना तर कशाला आहे रडना. मनप्पुरम गोल्ड लोन, आता लाईफ बनवी सोपं. माझं संपूर्ण आयुष्य भरपूर कष्टाचं गेलं. मला आता दगदगीचं जीवन जमत नाही. LICत इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे मी आता सुखाचं आणि समाधानाचं आयुष्य जगतोय. नवीन गोदरेज एक्सपर्ट एडवान्स्ड जो करतो हेअर कलरिंग सोप, ज्याचा क्रांतिकारी जेल फॉर्म्युला पावडरचं रूपांतर करतो जेल मध्ये. हा कलरचं गळणं व टपकणं थांबवतो. हे पहा, शिंतोडे न उडवता. आणि ह्याचे ट्रिपल कंडिशनर्स केसांना बनवतात सुपर सॉफ्ट. गोदरेज एक्सपर्ट एडवान्स्ड हेअर कलर 3 आकर्षक शेड्स मध्ये. कधीपासून सांगतायत, फक्त 6 महिन्यात तयार होईल. झालं तयार ड्रीम होम. एक गोष्ट मी शिकलोय, भरोसा त्याच्यावरच ज्याची गॅरंटी असेल. जसा GMI प्लॅन, हा देतो गुंतवलेली रक्कम दुप्पट करण्याची पक्की गॅरंटी. बजाज आलियांज, जगा निर्धास्त. आले आले हुसेन. तुम्ही तुमची जीभ नाकाला लावू शकता? नाक नाही ना. अशाच अनेक अवघड जागा आहेत तुमच्या टॉयलेटमध्ये जिथे सामान्य क्लीनर्स पोचून पूर्ण स्वच्छता करत नाहीत. सादर आहे नवा हार्पिक 5X कंप्लीट.
जो देतो रिम पासून यू बेंड पर्यंत 5 पट चांगली स्वच्छता, मारतो सर्व जंतू आणि करतो टॉयलेट कम्प्लिटली क्लीन. तुम्ही कदाचित पोहोचू शकणार नाही, पण हा नक्की पोहोचेल. तर मग घ्या हार्पिक चॅलेंज. आज काय झालंय काय? आनंद. खूप खुशीत दिसते स्वारी. परम आनंद. काही सांगाल तर खरं. निर्मळ आनंद. LIC जीवन आनंद, मॅच्युरिटीला सम ॲश्युअर्ड अधिक बोनस आणि त्यानंतरही जीवनभर इन्शुरन्सचा भरोसा. मिळाली ती मी, तू आणि ती म्हणजे आनंदी आनंद. Hands up! What the hell's he doing? It's not him. Let's go! ऑन है तो डॉन है. ऑन, कीप इट ऑन. शिवसेनेविरुद्ध पण जो नवीन पक्ष स्थापन झालाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तो पण सेम मुद्दे घेऊन आहे. मराठी मुद्दा जो तुम्ही म्हणाल तो मराठी टक्का, त्याच्यावर आमच्यातनं फुटलेला माणूस आहे ना. मग ह्याच मातोश्रीमध्ये तो वाढलाय. हो ना. मग इथूनच घेऊन गेलं तर काय, इथूनच नेलं त्यांनी. काही वेळेस त्या उद्धवावरती टीका केली जाते, आयत्या वेळावरती पिठावरती रेघोट्या मारतोय. मग ह्यांचं पीठ कोणाचं इथूनच नेले आणि त्यांनी शिवसेनेचंच पीठ आहे ना ते. त्या रेघोट्यांवरती तुम्ही काही बोलत नाही आणि उद्धवचीच रेघोटी तुम्हाला दिसते. हा त्यातला फरक आहे. मी काही वर्षापूर्वी तुमचा इंटरव्ह्यू केला तेव्हा तुम्ही स्वतःच म्हणालात की उद्धव आणि राजमध्ये जर राजकारण मध्ये आलं तर त्यातला एक भाऊ राजकारण सोडेल, पण तसं झालेलं कधी. मी असं नाही बोललो. तुम्ही परत आठवा. माझं वय झालं तरी स्मृती शाबूत आहे अजून. त्यांनीच ठरवलं होतं ते. हे राज बोलला होता की आम्हा दोघांमध्ये जर राजकारण आढळलं तर मी हे सोडीन, राजकारण सोडीन. मैत्रीमध्ये आमच्या नात्यात हा शब्द आहे. पण तुम्हाला काय वाटतं आज जो नवीन पक्ष आहे जो तुमच्याच धोरणांवर जसं मगाशी म्हणालो तोच उभा आहे, मग त्या पक्षाकडे तुम्ही शिवसेना म्हणून कसं बघता? आणि तुम्हाला वाटतं का मला गरज काय त्याकडे बघण्याची? काय गरज आहे? माझं काही आवश्यकता, माझी शिवसेना आहे. फार मोठं काम आहे, उद्धव आता सांभाळतोय. ठीक आहे, सल्ला मसला चालू असते, काम सुरू आहे. आता निवडणुका आल्या, माणसं उभी आहेत. बरं, हे असं काही नाही आहे. अडलं काही नाही, कोणाचंच अडत नाही. माझे वडील मला सांगायचे, जन्मताच मुलाची आई मेलीच तर मूल हे अनाथाश्रमामध्ये वाढू शकतं. समजलं? तसं काही इथे झालेलं नाहीये. बरं, पण तुम्हाला वाटतं का वडीलधाऱ्या नात्याने की दोघे भाऊ पुन्हा एकत्र यावेत? बाहेर जो प्रचार होतो तसा असं आहे. शेवटी नाही म्हटलं ते ठाकरे रक्तच आहे. ते वाटणं हा प्रकार निराळाच. बरं, त्यांना पाहिजे ना थोडीशी अक्कल, की आपण काय करतोय, कशासाठी करतोय, करण्याची गरज होती का? पण शेवटी बाहेर काही मंडळी भेटतात, बरं, नात्यातलीच जास्त असतात. हे विशेष मी नेहमी सांगत असतो ना, नातेवाईक तो क आणि ट मधला फरक आहे. हा पहिले आमचा नातेवाईक होता, आता ट लागलं म्हणजे नातेवाईक झालं. बरं, आणि आणखीन दुसरं मी बोलतो नेहमी, नाती गोती म्हणजे काय, जी गोत्यात आणतात ती नाती. असं आहे ते. जा पैसे जपा.